आपल्याला सवय असते की शहरात खूप मोठे मोठे गार्डन असतात, खेडेगावात गार्डन बघायची सवय नसते. पण ही आडाची वाडी या गावामध्ये एक गार्डन म्हणजे बगीचा छान बनवला आहे, ओपन जिम दिसते आणि पलीकडं अत्याधुनिक अशी जिम सुद्धा आहे. तर आपण जाणून घेऊ हे कसं उभं राहिलेलं आहे आणि ह्याचा पुढचा अजेंडा काय असणार आहे या विषयावरचा. नमस्कार. मी अरविंद पवार. शिर्के साहेब आणि आम्ही 4-5 जण एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी अशी कल्पना मांडली की आपण गावचा चांगल्या पद्धतीने विकास करू. कुणी राजकारणात शिरायचं नाही, कुणी राजकारणात कुठला पक्ष धरायचा नाही. सर्वांनी एकत्र येऊन फक्त गावचा विकास एवढंच सर्वांनी ध्येय ठेवायचं आणि त्या पद्धतीने आम्ही 4-5 जण सुरुवातीला एकत्र आलो. 2014ला जलशिवार योजना महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यामध्ये चालू केली होती आणि त्यावेळेस शिर्के साहेब हवेलीला तहसीलदार होते आणि मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आपलं गाव जलशिवारमध्ये बसलं आहे आणि आपल्याला कुठला तरी फंड मिळत आपण जलशिवार योजना राबवू. तर ते बोलले मी हवेलीमध्ये अशी योजना राबवते, त्यातनी छोटे छोटे पाझर तलाव खोदतोय, पांदन रस्ते बनवतोय. तर ते बोलले चांगली कल्पना आहे तुमची बी, माझा बी सहभाग राहील, आपण एकत्र येऊ. आणि मग त्या पद्धतीने त्यांनी दारेवाल सेट करून जवळजवळ 53 लाख रुपये फंड मिळवला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व पाझर तलाव खोलीकरण केलं. आणि ते करत असताना साहेबांचं स्वप्न होतं की ते उचललेली माती साईडला नाही टाकायची, उचलून लांब न्यायची. तर मग आम्ही काय केलं, ही 40 गुंठ जे बनलं आहे ना ते जवळजवळ 27 फूट भरून घेतले. ही 40 गुंठ जमीन बनवली. त्या 36 गुंठात दिसते ते तुम्हाला गार्डन बनवले, 4 गुंठ्यामध्ये जिम बनवली आणि आम्हाला एका पुण्याच्या कंपनीने हे गार्डन बनवून दिली. आमच्याच आडाचीवाडीतले विक्रम ज्ञानदेव पवार हे उद्योगपती आहेत. त्यांनी ओपन जिम त्यांनी स्वतःच्या खर्चाने 8 लाख रुपयाची बनवून दिली. त्याच्यानंतर तुम्हाला जे ही जिम दिसते ते एशिया जिम आहे आणि ते टाटा कंपनीने आम्हाला त्याचा फंड दिला. जवळजवळ 50 लाख रुपये त्यांनी निधी दिलेला आहे. आणि मशानभूमीसुद्धा आमचे तालुक्यात जिल्ह्यात 1 नंबर आहे. कारण मशानभूमीतून घरी गेल्यानंतर लोक आंघोळ करतात, पण आता उलटं झालं आहे, आंघोळ करून मशानभूमीत बसा येतात. असं आमच्या प्रत्येक कामात आम्ही क्वालिटी आणि चांगलं होईल आणि जास्तीत टिकाऊ कसं राहील ह्याचा कायम प्रयत्न करतो. शिर्के साहेब म्हणजे प्रत्येक कामात इतके लक्ष देतात की 24 तास त्यांचा सर्वांना फोन चालू असतो, हे केलं का, ते केलं का, पाणी मारलं का. इतके म्हणजे कुटुंबात जे स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये लक्ष दिलं जातं ते गावाच्या विकासात त्या पद्धतीने लक्ष दिलं जातं. आमचं साहेबांचं जास्त स्वप्न 15 पांदन रस्ते बनवण्याचं आहे. आतापर्यंत 3 पांदन रस्ते सिमेंटचे झालेले आहेत, बाकीचे राहिलेले 12 मुरमीकरण झालेले, ताबा घेतलेला आहे. परत इथं या गार्डनच्या बाजूला जे धरण आहे त्याला सुद्धा असं घाट पद्धतीने बनवायचं, त्यात बोटी बिटी सोडायच्या, हे सुद्धा आमचं स्वप्न आहे.